विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ होते. तरी आज ते नेवासाहेब दौऱ्यासाठी आले होते प्रचारार्थ. तरी प्रदीप भाऊ, आपण आज नेवासाहेब कोणाच्या दौऱ्यासाठी आले होते? नमस्कार. नेवासकरांना माझी हात जोडून विनंती आहे का सध्याला जो निवडणुकीचा जो बिगुल वाजलेला आहे, तर आपण सर्व मतदारांनी यात चांगल्या प्रकारे विचार करूनच आपला योग्य तो निर्णय योग्य त्या दिवशी घ्यायचा आहे. कारण की आता जसं जे काल वर्ण जो आदेश आलेला आहे निवडणूक आयोगाकडनं की स्थानिक निवडणुका काही कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. आता त्यांच्या आदेशाचं काय अजून पूर्णपणे खात्रीलायक काही निर्णय नाहीये, पण ज्यावेळेस तसं समजल तर आपण सर्व जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य ते माणसं निवडून द्यावे. आणि मी आमचे 3 अपक्ष उमेदवार आहेत. विराट प्रतिष्ठान संघटनेतर्फे आम्ही 3 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केलेले होते. तर त्यांच्या प्रचारासाठी मी इथं नेवाशामध्ये आहे. फॉर्म भरल्याच्या दिवसापासून तर आज घडीपर्यंत मी उमेदवाराचे नाव काय व कोणत्या प्रभागामधून उभे आहेत ते? प्रभाग क्रमांक 15 मधून एस्तर विल्यम गायकवाड यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे आणि त्यांची चिन्ह आहे फोटो कॅमेरा. तर त्यांना उमेदवारी देण्याचं कारण असं की या नेवासा शहरामध्ये मुस्लिम समाजाचं वोट बँक हे जवळजवळ 5,000च्या घरामध्ये आहे. तरी सुद्धा त्यांना तिथून उमेदवारी डावलण्यात आली. त्यांना नेवासा शहरातून महाविकास आघाडीतर्फे एकही अधिकृत तिकीट कुणाकडूनही देण्यात महाविकास आघाडी महायुतीतर्फे तुम्ही ते कट करून घ्या. महायुतीतर्फे ना एकही अधिकृत तिकीट देण्यात नाही आलं. त्याच्यानंतरून आमच्या वडार समाजाचं पण मोठ्या प्रमाणात मतदान इथं आहे. जवळजवळ ते पण 4,000च्या आसपास मतदान असून वडार समाजाचे पण अधिकृत उमेदवार देण्यात नाही आले. मग ह्या लोकांच्या न्यायासाठी आम्ही 15 मध्ये आम्ही उमेदवार सर्च करण्याचा प्रयत्न केला. तर तिथे आम्हाला मुस्लिम समाजाचाही उमेदवार मिळून नाही आला, आम्हाला तिथे वडार समाजाचाही उमेदवार मिळून नाही आला. त्यामुळे तिथं आम्ही एस्तर विल्यम गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यानंतरून आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवारी करत आहोत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमचे चुलतेच उमेदवारी करताय. आमचे चुलते एक ठराविक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. गेल्या त्यांनी त्यांच्या आयुष्याचे 30 ते 35 वर्ष त्या पक्षासाठी घातले, पण त्या पक्षाकडनंही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यांना डावलण्यात आलं. इथं एकनिष्ठेला म्हणजे जो पण व्यक्ती एकनिष्ठ आहे त्यांची इथं किंमत नाहीये. जो व्यक्ती बेंडूकुड्या मारल किंवा त्यांच्या विरोधात दंड ठोकतल इथं त्यांचीच इज्जत आहे. त्यामुळे मग आम्ही आमच्या चुलत्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांची उमेदवारी ही कंटिन्यू झाली. अपक्ष उमेदवार त्यांचा कुठल्याही प्रकारचा अर्ज बाद नाही झाला किंवा काय नाही. मग निवडणूक आयोगाकडनं आम्हाला चिन्ह देण्यात आलं, तर त्यांचं चिन्ह आहे कब्बशी प्रवीण शामराव सरोदे यांचं. आणि 3रा उमेदवार आम्ही दिला होता तो 7 नंबर या प्रभागासाठी. तर 7 नंबर मध्ये आमचे भिल्ल समाजाचं चांगलं मोठ्या प्रमाणात मतदान आहे. आणि 7 नंबर प्रभाग हा आधी पूर्वी आमच्या एरियाला जोडलेला होता, गंगानगर या एरियाला, जिथं मी लहानाचं मोठं झालो. कंटिन्यू आम्ही तिथं वास्तव्यास आहे त्या एरियाला तो जोडलेला होता. तर त्या 7 नंबर साठी आम्ही भिल्ल समाजाचा भरपूर प्रयत्न केला की उमेदवार शोधण्याचा. तर तिथंही आम्हाला उमेदवार मिळून न आल्यामुळं आम्हाला तिथं एक मराठा समाजाचं कॅन्डिडेट तिथं टाकावं लागलं. आम्हाला भिल्ल समाजाचं कॅन्डिडेट याच्यासाठी टाकायचं होतं तर त्यांच्यातल्या आडी अडचणी तेच समजू शकतात. आजपर्यंत नेवाशाचं मी आतापर्यंत 38 वर्षाचा झालेलो आहे. जसं लहानाचं मोठं झालं तसं भिल्ल समाजाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. तिकडच्या ज्या आमच्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांनी ग्रीन झोन मध्ये टाकल्यामुळं त्यांना ना घरकुल भेटतं, त्यांना तिथं रस्ते भेटलेले नाहीये, त्यांना तिथं नाल्या चांगल्या नाहीये. कागदोपत्री सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील आणि ते कमिशनवारी टक्केवारी सगळ्यांच्या खिशात सगळे रस्ते नाल्या ते गेलेले असतील, पाण्याच्या पाईपलाईन पण गेल्या असतील टक्केवारीच्या हिशोबाने, पण तिथं वास्तवामध्ये कोणालाच भेटलेलं नाहीये तिथं. त्यामुळं मग आम्ही प्रामुख्याने भिल्ल समाजाचा उमेदवार शोधत होतो. आता येणाऱ्या भावी काळामध्ये जर निवडणुका जर लांबल्यात आणि निवडणुका लांबल्याच्या नंतर येणारी भूमिका आपण 17 प्रभागात आपल्या कुणाशी गठबंधन करून या ठिकाणी 17 उमेदवार उभे करणार का? आम्ही नक्कीच त्या पद्धतीने आमचे समविचारी जर लोक आम्हाला नेवासा शहरामध्ये जर भेटले
तर आम्ही त्या पद्धतीने वाटचाल करू, 100% वाटचाल करू. कारण की आमचे पैलवानांनी लंगोट कसलेली आहे आणि आमच्या सारखेच आमचे जर म्हणजे लोक जर आम्हाला तयार जर झाले तर आम्ही 100% त्या तयारीत राहू. पण दुसरी गोष्ट प्रामुख्याने हा जो कार्यक्रम जो समजा जर वाढलाय तर ह्याचा अति आनंद आहे ना हा मला झालेला आहे. कारण की सगळ्यात गरीब वर्ग, नेवासा शहरातला सगळ्यात गरीब वर्ग हा आमच्या भागामध्ये राहतो आणि त्या लोकांना निवडणूक काळामध्येच विचारलं जातं. त्या लोकांकडे लोक हातपाय पाडण्यासाठी त्यांचं बोलणं आलं की भाऊ हे 5 वर्षामध्येच आमच्याकडे हातपाय पाडायला येतात हे लोक. तर म्हणजे मला त्याचा जास्त आनंद आहे का हा कार्यक्रम वाढला आणि माझे तिथं माता भगिनी भावांना यांना सगळ्यांना वडीलधाऱ्या भावांना इथं हाताला रोजगार भेटणार आहे. त्यांच्या काही ना काही इच्छा पूर्ण होतील आणि या गोष्टीतून ते नक्कीच माझ्या विचाराशी सहमत असतील का हा कार्यक्रम 20 दिवसांनी जरी वाढला तर सगळे आनंदात राहू शकतात. 4 डिसेंबरला हा प्रोग्राम लागणार आहे. नगराध्यक्ष पदासह 17 जागा आणि सर्व समाजाला आपण या ठिकाणी सामावून घेणार का त्या येणाऱ्या निवडणुकीत? 17 जागेंचं म्हणजे आता पुन्हा एक रिफॉर्म भरण्याची तर म्हणजे कालावधी तो संपलेलाच आहे. करावं लागणार 4 नंतर पुन्हा फॉर्म भरण्याची जर अद्यापपर्यंत काही जाहीर नाही झाले. आज अद्यापर्यंत काही आदेश आलेला नाहीये त्या बाबतीत. आदेश आल्यावर तर ही प्रक्रिया होणारच आहे. पण आपल्याला महायुतीने काढावं, कारण की आपण महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रम महायुती सोबत केलेले. आपल्या कार्यक्रमाला आमदार लंगे व विखे हे सर्व हजर असतात प्रत्येक कार्यक्रम, कारण महायुतीने आपल्याला काढावं. आता मी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट करू शकतो की इथं आम्ही म्हणजे महायुतीकडं हक्काने तिकिटाची मागणीच केली नव्हती. आम्ही मागणी केली होती, आमच्या चुलत्यांनी मागणी केली होती, गडाख साहेबांकडे मागणी केली होती आणि आमचे चुलते एकनिष्ठ पूर्वीपासून गडाखांचे होते. माझे आणि माझ्या चुलत्यांच्या विचारामध्ये मतभेद होता. माझे कौल हा 100% विखे साहेबांकडे, आदरणीय विखे साहेबांकडे आहे आणि लंगे साहेबांकडे होता. पण आमच्या चुलत्यांमुळं आम्ही त्यांच्या वडीलधाऱ्या या वयाचा मान ठेवून आम्ही त्यांच्या पाठीमागे 100% उभा होतो आणि आमची इच्छा पण होती का त्याच पद्धतीने आम्ही त्यांनी जर ठरवलं का बाबा गडाखांच्या उमेदवारीवर लढायचं तर गडाखांकडेच काम करायचं. पण नेमकं गडाखांनी उमेदवारी डावलण्याचं कारण मग आता बहुतेक हे असेल का पुतण्या त्यांचा विखे साहेबांकडे आहे, मग हा माझ्याकडं. मग या गोष्टीत एखाद्या वेळेस गडाख साहेबांनी उमेदवारी डावलली असेल. पण माझी त्यांना विनंती होती की त्यांनी एकनिष्ठता त्यांची तपासायला पाहिजे होती. जे माझे चुलते 30 ते 35 वर्षापासून त्यांच्यासाठी काम करताय तर त्याच्यासाठी त्यांनी हे करायला पाहिजे होतं, तर त्याचं तरी फळ त्यांना देणं गरजेचं. अद्यापपर्यंत काय असं जाहीर झालं का आपण महायुतीला पाठिंबा देणार का क्रांतिकारी शेतकरी पक्षाला पाठिंबा देणार? तो निर्णय आम्ही गुलाल घेतल्यानंतरच ठरवू. का सेपरेट लागणार? सेपरेट तर 100% आता अपक्षमध्ये आहोत आम्ही आणि इथून पुढे अपक्षमध्येच राहायचंय. कारण की मला पक्षात नको, मला कोणाचं म्हणजे दबावात यायचंच नाहीये. हा, आणि दुसरी गोष्ट काय झालेलं आहे की जो काही होईल निवडणूक माझी जी मायबाप जनता आहे, जो माझ्या बाजूने जर त्यांनी जर कौल दिला तर मी 100% तुम्हाला सांगतो की मी त्यांच्या या निर्णयाचं सोनच करून दाखवलं. आपण नेवासकरांना काय संदेश देणार या निवडणुकीच्या माध्यमातून? नेवासकरांना एकच विनंती आहे की तुम्हाला जे काही माणसं तुम्हाला निवडून वरती पाठवायचे आहेत, तुम्ही असे माणसं पाठवा की जे तुमच्यासाठी अहोरात्र झटत आले असतील किंवा झटायची त्यांची ताकद असेल. रात्री अपरात्री ते तुमच्या हाकेला धावून येतील. समाजाचं सगळं काही वारण्याचं काम करायची त्यांची तयारी असणार आहे. त्यानंतरून जे आपल्या नेवासा शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, नाल्या, पाणी आणि सगळ्यात मोठं इथं घनकचऱ्याचं एवढं भयानक साम्राज्य आहे तर म्हणजे तुम्ही ना विचारच करू शकत नाही. आणि भरपूर काही वरिष्ठ नेत्यांनी ना घनकचऱ्या संदर्भात मुलाखती दिल्या, बाकीच्या गोष्टी दिल्या. तर माझं त्यांना एकच प्रश्न आहे का म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही सत्तेत असताना पुन्हा तुम्ही तेच प्रश्न जर समोर जनतेसमोर घेऊन येत असतील तर तुम्ही मागील वर्षामध्ये तुम्ही स्वतः सत्तेत राहून केलंय काय? घनकचरा का इथं नेवाशात घनकचऱ्याचं का साम्राज्य वाढलं? त्यानंतर पाण्याची अजून दुर्दशा का चालू आहे? जनतेचे का हाल होत आहे? रस्त्यांची मुळे जनतेचे का हाल होत आहे? नाल्यांची विल्हेवाट का तुम्ही व्यवस्थित लावलेली नाही? मी हा सत्ताधाऱ्यांना माझं ज्यांनी सत्ता भोगली मला त्यांना हा प्रश्न आहे माझा.
हे होते आपल्या सोबत विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तरदे, त्यांनी आपले विचार नेवासकरांपुढे मांडले आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी प्रतिनिधी गणेश चौगुले, सह संपादक बादल परदेशी. धन्यवाद.